अगं नको एवढा विचार करूस. आई रागाच्या भरात काहीतरी बोलून गेले. रागाच्या भरात राज, आज त्यांनी बाहेर पुन्हा एकदा सिद्ध केलं की या कंपनीत आणि या घरात सुद्धा तुझी शून्य किंमत आहे. कळतंय तुला? सगळं ठीक होणार आहे मोनिका, सगळं ठीक होईल. अगं मी बघतोय ना सगळं. राज, गेली 7 वर्ष ना मी हे एकच वाक्य ऐकते, सगळं ठीक होईल मोनिका. मला ना आता कंटाळा आलाय तेच तेच ऐकून. कारण ठीक तर काहीच नाही घडलंय. काही नाही करू शकलास तू. तुझी आई तुला वाटेल तसं बोलून जाते, इन्सल्टिंग वागवते एव्हरी टाइम. आणि तू तू पहिल्यासारखं खाली मान घालून फक्त ऐकून घेतोस सगळं. आणि तुझ्यामुळे मला सुद्धा ऐकून घ्यावं लागतं. तुझ्यात ना काही सेल्फ रिस्पेक्टच नाही उरलाय राज. माझी आई आहे ती मोनिका, तिच्या समोर मी काही बोलणार नाही. येस राईट, मी विसरलेच होते रे. तुझी आई आहे ती, बरोबर. मग आयुष्यभर असंच तिचे टोमणे ऐकत राहा. आतापर्यंत आहे ना अख्खी कंपनी आपल्या नावावर असायला हवी होती. हे अख्खं घर आपलं असायला हवं होतं. पण आपण अजून तिथेच होत जिथे 7 वर्षांपूर्वी होतो. अरे हे घर तर लांब, या घरातली साधी 1 इंच जागा सुद्धा तू तुझ्या नावावर नाही करून घेऊ शकलास राज. तुला खरं सांगू, तुझ्यात ना कसलाच दम नाहीये. एकदम युजलेस आहेस तू. काय कमी केलं ग तुला मी? हा, विसरलीस का? कुठल्या गटारात कुठून तुला इथपर्यंत पोहोचवलंय? विसरली का? आठवण करून देऊ. हा सोन्याचा घास गिळायला मिळतोय ना, ते गिळायचे. नाहीतर अशी उचल बांगडी करीन, पुन्हा तिकडे नेऊन ठेवली. कळलं का? हे जे इथे तोंड चालवलंस ना एवढं, ते जरा स्वतःच्या आई समोर पण उघडत जा. हा, तिथे हे सगळं केलंस ना तर जरा फायदा होईल आयुष्यात तुला. आणि हे आता जे वागलायस ना आणि जे बोललायस ते मी आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे राज. आज मला माझ्या परिस्थितीवरून हिणवलंस. मोनिकाजींना उचलं, सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली तर लागलं. मोनिकाजी एम्पायर पाहिजे, एम्पायर पाहिजे असं बडबडून काही होत नाही. त्यासाठी पेशन्स ठेवायला लागतात. कळलं का? आणि पुन्हा माझ्या समोर थोबाड उचकटताना ना 5 नाही 10 नाही 25 वेळा विचार करायचा मोनिका. युजलेस. एखादा माणूस असा कम्प्लिटली युजलेस असून सुद्धा इतकं कसं बोलू शकतो मला हेच नाही कळत आहे. तुला तर मी बघून घेणार आहे राज, पण नंतर. तू माझी प्रायोरिटीच नाहीयेस. माझी प्रायोरिटी फक्त आणि फक्त या घराची मालकीण होणं आहे. आणि मी फक्त त्यावरच फोकस करणार आहे. अमृता, चहा बनवतेस का प्लीज? आई आत्ताच केलाय, तुम्हाला हवाय का? हो ग, माझं डोकं खूप दुखतंय. जरा गरमागरम चहा प्याले ना तर बरं वाटेल कदाचित. लगेच येते. थँक्यू. ऐक देवा. आई, डोकं खूप जास्त दुखतंय का? मी बाम आणू का? थोडं चेपून देते. नाही नको ग. थँक्यू सो मच बाळा. आई काय झालंय? कसला त्रास होतोय का तुम्हाला? एक त्रास असेल तर सांगू ना. खरं सांगू अमृता, शरीरापेक्षा ना मनाचं दुखणं जास्त आहे. कसला कसला जाब विचारू मी आता नशिबाला. 5 वर्ष झाली ना यांना जाऊन. अजूनपर्यंत काहीच पत्ता नाहीये यांचा.
आपल्या घरी परत येतील नाही येणार काही सांगता येत नाही. माझी दोन्ही मुलं सुद्धा घर सोडून निघून गेली. ते सुद्धा परत येतील असं नाही वाटत मला आता. ओवी, अरे बाप रे, किती तो राग. काय करायचं ह्या रागाचं? राग असा नाकावर बसलाय. ठीक आहे, गिफ्ट हवंय तुला? नको, मग ठीक आहे, मी उघडतो. मला आवडतं बाबा गिफ्ट उघडायला. काय हे? हा, मला ना आठवतंय, मला मॉल मध्ये कोणीतरी म्हणालं होतं की बाबा मला ना हा खेळ हवाय, हा गेम हवाय. कोण म्हणालं होतं बरं? कोणतरी म्हणाला असेल, मला नकोय हा गेम. नकोय? ठीक आहे, मग काय करायचं आता गेमचं? बबलूला देतो. बबलूला असे खेळ फार आवडतात. तो भावली सोबत खेळत बसेल. मी म्हणाले नकोय म्हणून, नाही, पण मी हे गिफ्ट तू एक प्रॉमिस केले तरच घे. आणि ते प्रॉमिस काय असेल? तुला माझ्यासोबत बसून हा गेम खेळावा लागणार. रोज तू ऑफिसचं काम करतोस, आता माझ्यासाठी वेळ काढावा लागणार. प्रॉमिस? हा, म्हणजे एक छोटस एक महत्वाचं काम आहे, छोटस काम आहे. ते काम करून येतो, मग आपण खेळत बसू. ठीक आहे, एक छोटस काम. चालेल, पण आल्यावर नक्की खेळायचं. येस, प्रॉमिस. हा बोला. हो, निघतोच आहे. आलो. ओवी, एक काम कर, तू आता खोलीत जा आणि खेळत बस. मी काम संपवून लगेच येतो. माझी बाळगत आहे, येतो लगेच मी. बाबा किती आनंदात आहे, पण जेव्हा ह्याला कळेल मी याला न सांगता गाणं शिकणार आहे, तेव्हा हा काय करेल? माझ्यावर रागवेल की मला समजून घेईल?